हॅलो एव्हरीवन, MST-CET 2025 रॅपिड स्टडीमध्ये आपला 5वा टॉपिक आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा फरक काय? आता परम्युटेशन म्हणजे काय, यामध्ये आपण अरेंज करू शकतो, किती वेळेस अरेंज करू शकतो त्याबद्दल. आणि कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला पॉवर असते, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की चूज करायचं आहे आपल्याकडे. पण आधी सुरुवात करू परम्युटेशन. परम्युटेशन काय असतं? आपल्याला अरेंज करायचं. आता अरेंज करणे म्हणजे काय, त्यावरती एखादं एक्झाम्पल बघूया आणि कन्सेप्ट समजून घ्या. क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ मेनी टू लेटर्स वर्ड्स कॅन बी फॉर्म युझिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड स्पेस व्हेन रिपीटेशन ऑफ लेटर्स इज अलाउ. सेकंड काय विचारले, इज नॉट अलाउ. आता टू लेटर्स विचारात घेऊ. आपल्याला किती वर्ड्स आहेत? SPAZ म्हणजे 5. त्यांनी काय म्हणलं, आपल्याला 2 लेटरचा विचार करायचा आहे, 2 जागेचा विचार करायचा आहे. तर आता फर्स्ट जागेसाठी आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत? 5 आहेत. पण काय म्हणले बघा, रिपीटेशन ह्यामध्ये अलाव म्हणले, तेव्हा आपण सेम नंबर पण असू शकतात. मग फर्स्ट साठी किती ऑप्शन आपल्याकडे? 5 आहेत. मग सेकंड साठी पण किती येणार हो? रिपीटेशन अलाव आहेत. समजा इथे एस असेल, मी इथं पण एस घेऊ शकतो. म्हणजेच काय, या सेकंड साठी पण काय आले? 5 आले. मग या दोघांचा काय करायचा? गुणाकार. म्हणजे किती आलं? 25. फर्स्ट क्लिअर. सेकंड मध्ये काय सांगितलं? रिपीटेशन नॉट अलाउ. जर फर्स्ट ठिकाणी मी जर एस फिक्स केला तर सेकंडच्या ठिकाणी मला एक्स घेता येणार नाही. मग काय येणार बघा, परत फर्स्ट साठी आपले किती ऑप्शन आहेत? 5 म्हणजे काय, ह्यातला एक फिक्स झाला. मग राहिले किती? 4. मग सेकंड साठी किती ऑप्शन? 4. दोघांचा गुणाकार किती आलं? 20. पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड n if 17 - n फॅक्टोरियल 14 - n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल म्हणजे काय? आता समजा 5 फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो? 5 × 4 × 3 × 2 × 1. कुठे पण चाललंय आपण? 1 पर्यंत चाललंय, बरोबर. आता तसंच n फॅक्टोरियलचा अर्थ काय आला? n × n - 1 सो ऑन. कुठे पण जाणार आहे? 1 पर्यंत जाणार. बघा n नंतर काय येतं? n - 1 नंतर काय येणार? n - 2 कुठे पण आता जाते आपला 1 पर्यंत. आता वरती काय विचारले? 17 - n फॅक्टोरियल. आपण मध्ये काय दिलंय? 14 - n फॅक्टोरियल. आता हा 14 पर्यंत जातोय, जसं n बघा, n नंतर काय येतोय? n - 1 म्हणजे काय येणार बघा? 17 - n, 16 - n, 15 - n, 14 - n फॅक्टोरियल. आपण मध्ये काय येणार आहे तसं? 14 - n फॅक्टोरियल इज इक्वल टू काय आलं? बरोबर. आता मला सांग, काय काय कॅन्सल झालं? हा कॅन्सल, हा कॅन्सल, काय काय उरलं बघा? 17 - n, 16 - n, 15 - n इज इक्वल टू काय आलं बघा? 5 × 4 आणि 3 × 2 काय आलं? 6. मोठा नंबर पहिला घ्या. आता बघा, LHS इक्वल टू RHS आहे. मग एकमेकांना काय करायचं? कम्पेअर करा. एकमेकांना काय करायचं? कम्पेअर करायचं. म्हणजे फर्स्ट सोबत फर्स्ट म्हणजे काय आलं बघा? 17 - n इज इक्वल टू 6. म्हणजे हा इकडे काय? -6. n ची व्हॅल्यू काय आली? 17 मधून 6 किती उरले? 11. n ची व्हॅल्यू काय आली? 11. आता याच टाईपचं सेम एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतोय, ह्याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. ओके, चला आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. डिटरमाइन द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ द लेटर्स ऑफ द वर्ड अल्गोरिदम. मला किती लेटर्स आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 लेटर्स आहेत. फर्स्ट काय म्हणले? नो 2 वोवेल्स आर टुगेदर. आता वोवेल्स किती आहेत सांगा? A I O. म्हणजे वोवेल्स किती आहेत? 3. मग बाकीचे उरलेले काय असणार? कॉन्सोनंट असणार आहेत. ती किती आले बघा? 6 आहेत, बरोबर. फर्स्ट काय म्हणले बघा? नो 2 वोवेल्स आर टुगेदर. मग मला सांगा, आता वोवेल्स एकत्र नाही पाहिजे तर त्या दोघांच्या मध्ये कोण येणार? कॉन्सोनंट. मग आता अरेंजमेंट कशी करायची बघा? आपल्याला कॉन्सोनंट किती? 6 आहेत. 2 3 4 5 आणि 6. आता या ठिकाणी काय येणार आहेत? वोवेल्स. या ठिकाणी पण वोवेल्स येणार आहे. वोवेल्स 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 आणि वोवेल्स, बरोबर. बघा, 2 वोवेल्सच्या मध्ये कोण येणार आहे? कॉन्सोनंट्स. आपल्याकडे वोवेल्स किती आहेत? 3 आहेत, बरोबर. आता 3 अरेंज करायचे, पण आपल्याकडे जागा किती आपल्याकडे बघा? 1 2 3 4 5 6 7. मग कसं येणार बघा? 7 जागा आहेत. आपण अरेंज किती करणार? किती वोवेल्स आहेत? 3. अरेंज मध्ये काय येतं? 3. कळलं. पण उरलेले किती आहेत? कन्सोनंट किती आपल्याकडे? 6. मग 6 वेळा आपण अरेंज करणार ना. समजा इथे काय येणार? मग ते किती झालं? 6 फॅक्टोरियल. म्हणजे बघा 7 × 3 किती येणार बघा? 210 × 6 फॅक्टर म्हणजे काय ते बघा ना. याचं कॅल्क्युलेशन करून मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगा. चला, तुम्ही जर ह्याचा आन्सर सॉल्व्ह केला असेल. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. काय म्हणले? O इज द फर्स्ट अँड T इज द लास्ट लेटर म्हणले. म्हणजे मला सांगा किती लेटर्स आहे आपल्याकडं? आपल्याकडे जागा किती आहेत नेमकं? म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. त्या ठिकाणी काय सांगितले? O इथं फिक्स करा.
आणि लास्ट काय सांगितले, टी फिक्स करा. बघा त्यांनी काय म्हणले, ओ इज द फर्स्ट, टी इज द लास्ट. म्हणजे ओ आणि टी जागा फिक्स झाल्या, ते कन्फर्म झाले. पण आता उरलेल्या जागा आहेत ना त्यावरती विचार करायचा आहे. आता मला सांगा उरले किती नंबर झाले, 7. 9 मधले 2 गेले, किती उरले, 7. मग आपण या ठिकाणी काय करू शकतो, 7 टाइम्स आपण काय करू शकतो, अरेंज करू शकतो. म्हणजे काय लिहितो आपण, 7p7 म्हणजेच काय आलं, 7 फॅक्टोरियल म्हणजेच काय असतं, 5040. हे तुमचं फायनल आन्सर आहे. नोट डाऊन करून घ्या. चला आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन थोडा नीट वाचून घेऊ पहिल्यांदा. काय म्हणले बघा, इन अ ग्रुप फोटोग्राफ 6 टीचर्स अँड प्रिन्सिपल आर इन द फर्स्ट रो and 18 students are in the second row. There are 12 boys and 6 girls among the students. If the middle position is reserved for the principal and if no 2 girls are together, find the number of arrangement. आता आपल्याकडे किती टीचर्स आहेत, 6. आपल्याकडे किती टीचर्स आहेत, 6. आणि प्रिन्सिपल किती, एकच आहे, बरोबर. पहिल्यांदा क्वेश्चन पहिला नीट वाचायचा, काय काय डिटेल्स दिलेले आहेत हे जाणून घ्यायचं. आता फर्स्ट कंडिशन काय विचारले बघा, इफ द मिडल पोझिशन इज रिझर्व. म्हणजे मला सांगा आपल्या 6 टीचर्स आहेत, बरोबर. 1 2 3 4 5 6. त्या तिघांच्या मध्ये कोण असणार आहे, प्रिन्सिपल. बघा प्रिन्सिपल फिक्स झाला. आता फक्त मला सांगा शिक्षकांची जागा फिक्स आहे का, की फर्स्ट टीचर इथं बसायचं आहे, तसं नाहीये. मग आपल्याला काय करायचं, प्रत्येकाला इक्वली अरेंज करणार आहे तुम्ही. मग किती झाले बघा, या ठिकाणी 6 5 4 3 म्हणजे किती झालं, 6 फॅक्टोरियल. क्लिअर आहे. आता पुढे बघा काय सांगितले, देअर आर 12 बॉईज अँड 6 गर्ल्स अमॉंग द स्टुडंट्स. कंडिशन काय विचारले बघा, इफ नो 2 गर्ल्स आर टुगेदर. म्हणजे 2 मुली एकत्र बसता कामा नये. ठीक आहे. मग आता मला सांगा क्वेश्चन कसा आहे, बॉईज आणि गर्ल्स आहे, बरोबर. तर मला सांगा तर 2 मुलींच्या मध्ये कोण येणार आहे, एक मुलगा येणार आहे. आता आपल्याकडे बॉईज किती आहेत, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 B9 B10 B11 B12, बरोबर. इथे काय येणार बघा, गर्ल्स गर्ल्स गर्ल्स. बघा बरोबर आहे का. आपल्यालाच मला सांगा बॉईज किती आहेत आपल्याकडे, 12 झाले. मग आता 12 बॉईज आहेत, मग आपण अरेंज किती करणार आहे बघा, 12च वेळा. म्हणजे काय आलं बघा, 12p2. 12 म्हणजे काय आलं, 12 फॅक्टोरियल इन 2. आता आपल्या गर्ल्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. चला आपण पुढचा एक क्वेश्चन बघूया. थोडा मोठा दिसतोय पण एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा काय विचारले, इन अ ग्रुप फोटोग्राफ 6 टीचर्स अँड प्रिन्सिपल आर इन द फर्स्ट रो अँड 18 students are in the second row. There are 12 boys and 6 girls among the students. If the middle position is reserved for the principal and if no 2 girls are together, find the number of arrangement. आता फर्स्ट रो मध्ये कोण कोण आहे बघा. आता 6 टीचर्स आहेत आणि एक प्रिन्सिपल आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा इथं टीचर्स बसले. त्या टीचर्सच्या मध्ये कोण सांगेल कंडिशन, प्रिन्सिपल. बघा काय म्हणले बघा, इफ द मिडल पोझिशन इज रिझर्व. म्हणजे मिडल काय आलं, इथं पी आला. मग ह्या साईडला 3 आले, ह्या साईडला 3. कोण बसणार आहे, शिक्षक. मग आता टीचर किती वेळा अरेंज करणार तुम्ही, टीचर्स किती आहेत, 6. मग आपण ते 6 वेळा अरेंज करू शकतो. म्हणजेच काय आलं, 6 फॅक्टोरियल. आता सेकंड काय म्हणले बघा, बॉईज किती आहेत, 12 बॉईज. गर्ल्स किती आहेत, 6. त्यांनी काय म्हणले, इफ नो 2 गर्ल्स आर टुगेदर. मग आता मला सांगा 2 मुली एकत्र नाही पाहिजे, त्या दोघांच्या मध्ये कोण येऊ शकतं, बॉईज. म्हणजे काय येणार बघा इथं. आता बॉईज किती आहेत आपल्या, 12 आहेत. लिहून घ्या इथे एकदा, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 B9 B10 B11 आणि B12. आता साईडला कोण असणार आहेत, मुलीच असणार आहेत. अरेंज करून घेऊया आपण. 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आता मला सांगा ह्या ठिकाणी काय बसणार आहेत, 12 मुलं आहेत, जागा किती आहेत, 12. म्हणजे आपण काय लिहू शकतो, 12 फॅक्टोरियल. पण आपल्याकडे मुलींची संख्या किती आहे, मुलींची संख्या तर आपल्याला 6 आहेत. पण मुलींसाठी बसण्याची जागा किती आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. 13 जागा आहेत आणि अरेंज किती करणार आपण, 6. म्हणजे काय आलं, 13p6. ओके. आपण तिघांचा गुणाकार करायचा, 6 फॅक्टोरियल 12 फॅक्टोरियल आणि 13
P6 हे तुमचं आलं फायनल आन्सर. नोट डाऊन करून घ्या. आता कॉम्बिनेशनवरती एक क्वेश्चन बघूया, एक सिम्पल एक्झाम्पल बघूया आणि मग आपण काही CETचे एक्झाम्पल त्यावरती डिस्कस करू. क्वेश्चन काय विचारलं बघा, फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग अ टीम ऑफ 3 बॉयज अँड 2 गर्ल्स ऑफ 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. बघा आता आपल्याला इथं चूज करायला सांगितलं, म्हणजे कॉम्बिनेशन आहे, आपल्याकडे पॉवर आहे. एक टीम बनवायची आहे, पण टीम कशी पाहिजे, बॉयज किती पाहिजे 3 आणि गर्ल्स किती पाहिजेत 2 पाहिजे, बरोबर. मग आता मला सांगा, जर 3 बॉय घ्यायचे असतील, आपलं टोटल बॉयज किती आपल्याकडे 6 बॉयज आहेत आपल्याकडे. मग आपण 6 मध्ये किती घेणार आहोत 3. आणि दुसरं आपल्याला फक्त 2 गर्ल्स आहेत, टोटल किती गर्ल्स आहेत त्यातले आपण किती चूज करणार आहोत 2. मग हा कुठला आला फॉर्म्युला, NCRचा फॉर्म्युला काय असतो, n फॅक्टोरियल r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. म्हणजे काय आलं बघा, 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 6 मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 4 मायनस 2. म्हणजे काय आलं बघा, 6 फॅक्टर आहे तसं 3 फॅक्टोरियल इंटू परत काय येणार आहे 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. चला याचं कॅल्क्युलेशन करा, किती ते सांगा. 6 फॅक्टर लिहिणार कसं आपण, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, बरोबर. परत 3 फॅक्टर आहे तसा लिहितो कसं आपण, 3 इंटू 2 इंटू 1 आणि हा उरलेला 3 फॅक्टोरियल. आता बघा 3 फॅक्टोरियल हा काय होणार, 3 फॅक्टर कॅन्सल होणार. म्हणजे काय आलं बघा, 3 दुनी 6 2 दुनी 4 किती आले, 5 दुना किती आलं 20 इंटू इकडे बघा 4 इंटू काय येणार, 4 इंटू 3 इंटू काय आलं 2 फॅक्टोरियल अपॉनमध्ये काय आलं 2 इंटू 1 2 फॅक्टर कॅन्सल झालं. किती आलं बघा, 2 दुनी 4 किती आलं, 3 दुनी 6 20 इंटू 6 किती सांगा आन्सर 122. हे तुमचं काय आलं फायनल आन्सर. हे सिंपल एक्झाम्पल आहे कॉम्बिनेशनचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. आता त्याच्या पुढचं आपण एक्झाम्पल घेऊया, CETचं एक्झाम्पल घेऊया कसं सॉल्व्ह करायचं. ओके, नोट डाऊन करून घ्या. ओके चला आता एखादं एक्झाम्पल बघूया CETचं. काय क्वेश्चन विचारलं आहे बघा, अ ग्रुप कन्सिस्ट ऑफ 9 men and 6 women. A team of 6 is to be selected. How many of possible selection will have at least 3 women? म्हणजे काय बघा, एक ग्रुप आहे त्यामध्ये 9 men and 6 women आहेत. एक तुम्हाला टीम बनवायची आहे 6 जणांची. तर कंडिशन काय दिली आहे, ॲटलिस्ट 3 women. ॲटलिस्टचा म्हणजे काय, कमीत कमी 3, जास्तीत जास्त किती. पण आपल्या टीम कितीची आहे 6ची आहे. मग आपण ॲटलिस्ट कमीत कमी 3 वुमन घेऊ शकतो, जास्तीत जास्त किती घेऊ शकतो आपण 6 घेऊ शकतो. मग आता यामध्ये केसेस पडतात, अरेंज करायला लागतात आपल्याला. म्हणजे काय बघा, केस फर्स्ट काय होऊ शकते बघा. फर्स्ट कंडिशन काय आहे, ॲटलिस्ट 3 वुमन म्हणजे काय 3 घेतले, मुरले काय 3 मॅन, बरोबर आहे. सेकंड केस काय सांगते, 4 घेऊ शकता 2 मॅन आले. थर्ड केस काय होऊ शकते बघा, 5 वुमन 1 मॅन. आणि केस 4 काय होऊ शकते बघा, 6 आणि 0 मॅन, बरोबर आहे का बघा. आता कसं सॉल्व्ह करायचं. फर्स्ट केसमध्ये बघा, वुमन किती आहेत आपल्याकडे 6, घेतले किती 3 6 C3. मॅन किती आपल्याकडे 9, घेतले किती 9 C3. जेव्हा केसेस असतील, जेव्हा काय आन्सर येत असतील त्यावेळी काय करायचं, सगळ्यांचं प्लस करायचं. ते केस झाली, दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आता प्लस. 4 वुमन किती आपल्याकडे बाळांनो 6 आहेत, 6 C4 9 C2 प्लस 6 C5 इंटू 9 C1, बरोबर, प्लस इथे काय आलं 6 0 म्हणजेच काहीच नाही. ओके, आता ह्या सगळ्यांचं काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. आता याचा आन्सर काय आहे, आता काय विचारलं आहे 6 C3 इंटू 9 C3. म्हणजे कसं करतो आपण, 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 6 मायनस 3 फॅक्टोरियल. इथे किती आलं 9 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 9 मायनस 3 फॅक्टोरियल. ओके, म्हणजे काय आलं बघा, 6 फॅक्टर आहे तसं 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. आता वरती आपण काय करू शकतो बघा, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टर कॅन्सल. आणि 3 फॅक्टर्स म्हणजे काय असतं 3 इंटू 2 इंटू 1. काय आलं बघा, 3 इंटू 2 6 4 इंटू 2 8 8 पंचे 40. हे उत्तर काय आलं 40 आलेलं आहे. आता इकडे बघूया, 9 फॅक्टोरियल आहे तसंच, खाली काय उरलं 3, 9 मधनं 3 किती उरले 6 फॅक्टोरियल. काय केलं बघा, 9 इंटू 7 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू काय केलं 6 ला 6 काय होणार कॅन्सल. 3 फॅक्टर म्हणजेच काय असतं 3 इंटू 2 इंटू 1. म्हणजे बघा 3 त्रिक
9 बे चौक 8 किती 4 त्रिक 12 12 7 किती काउंट करून सांगायचं आन्सर फायनल आन्सर आणि सगळ्यांचे तुम्ही याच प्रकारे सॉल्व्ह करून ह्याचं मला फायनल आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा. टाईप बघूया क्वेश्चनचा. हा क्वेश्चन सीटी टाईपमध्ये आहे. अ ग्रुप कन्सिस्ट ऑफ 9 men and 6 women. अ टीम ऑफ 6 इज टू बी सिलेक्टेड. हाऊ मेनी ऑफ पॉसिबल सिलेक्शन विल हॅव ॲटलीस्ट 3 women. आपलं काय सांगितलं एक टीम बनवायची 6 जणांची. त्यात आपल्याला किती 9 men and 6 women आहेत. त्यातलं काय सांगितले ॲटलीस्ट 3 women. म्हणजे अर्थ काय झाला की कमीत कमी 3 जास्तीत जास्त किती घेऊ शकतो. आपली टीम किती जणांची बनवायची 6 जणांची. आपण 6 वुमन घेऊ शकतो. त्यामध्ये केसेस पडतात. तर केसेस बघू. फर्स्ट केस काय सांगते बघा. फर्स्ट केसमध्ये काय सांगणार ॲटलीस्ट 3 वुमन म्हटलं म्हणजे काय आलं 3 वुमन. परत काय म्हटलं किती राहिले 3 men. सेकंड केसमध्ये काय येणार आहे 3 घेतले तर पुढे काय होणार वाढत जाणार म्हणजे काय होणार बघा 4 वुमन. मॅन कमी येणार 2 men. थर्ड केस काय होणार बघा 5 वुमन 1 man. आणि लास्ट कंडिशन काय लास्ट केस काय आली सगळेच्या सगळे काय असतील 6 वुमन. तर 6 वुमन आपण मॅन घेऊ शकत नाही 0 man. आता काउंट कसं करायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. आता काय चूज केलं आपण फर्स्ट केसमध्ये 3 वुमन चूज केले आहेत पण आपल्याकडे किती वुमन आहेत 6 म्हणजे काय आलं बघा 6C3 इंटू मॅन किती आहेत 9C3 प्लस जेव्हा केसेसमध्ये असतील तेव्हा काय करतो आपण प्लस करतो 4 वुमन म्हणजे किती आलं बघा 6C4 9C2 प्लस 6C5 9C1 प्लस C6 बरोबर. आता इथे कसं करणार बघा 6C3 इंटू 9C3 म्हणजे काय आलं बघा 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 6 मायनस 3 फॅक्टोरियल 9 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 9 मायनस 3 फॅक्टोरियल. एक करून दाखवतो तुम्हाला मी. 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल आहे तसा खाली काय उरलं 3 फॅक्टोरियल म्हणजे करणार कसं 6 फॅक्टोरियल ह्या ठिकाणी करूया आपण. काय करणार 6 फॅक्टोरियल आहे तसं 3 फॅक्टोरियल. या 6 फॅक्टर काय लिहू शकतो आपण 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. तर हा 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टर काय होणार आहे कॅन्सल. म्हणजे आपण मला सांगा 3 फॅक्टर लिहितो कसा हो 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे बघा 3 इंटू 2 काय आलं 6 2 इंटू काय आलं 4 2 इंटू काय आलं 4 आणि इंटू 5 किती आलं 20 बरोबर आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं 20 इंटू फर्स्ट केस. आता काय केलं 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे बघा कसं येणार आता 9 फॅक्टोरियल आहे अपॉन 3 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल बरोबर आहे. म्हणजे किती आलं बघा 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 6 कॅन्सल झालं. आता मला सांग उरलं काय 9 इंटू 8 इंटू 7 अपामध्ये काय आलं 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे बघा 3 त्रिक 9 बे चौक 8 या ठिकाणचा गुणाकार मल्टिप्लिकेशन करा आणि प्रत्येकाचं ॲडिशन करून ह्याचं उत्तर काय बघा 1540 हे काय चेक करा. आता काय सांगितलंय 6C4 इंटू 9C2 तुम्हाला त्याच पद्धतीनं करावं लागेल जे आपण आपला फॉर्म्युला वापरला आहे NCRचा. ह्याचं उत्तर सांगू शकता नंतर ह्याचं उत्तर आणि ह्याचं उत्तर आणि सगळ्या आन्सरचं ॲडिशन करून तुमचं फायनल आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. आपण थोडा तुम्हाला वेळ दिला होता कॅल्क्युलेशनसाठी. आता बघा काय येते ह्याचं आन्सर काय येते 1540 हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल तर आन्सर येते 540 ह्याचा आन्सर येते 54 आणि ह्याचा आन्सर येते 1 आणि टोटल आन्सर आहे 2275. बघा तुमचा आन्सर मॅथ झाला काय चेक करा आणि नोट डाऊन करून घ्या. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थोड्या क्वेश्चनचे टाईप्स बघा आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला वरती क्लिक करा. थँक्यू सो मच.